नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी. याच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. इथे कामिनी चांगलीच नयनताराला तारेवरती धरत असते आणि ब्लॅकमेल करून ऋषी आणि अनिकाचं लग्नचा प्रस्ताव हे तारिणीच्या समोर. नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी. याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपली कमळी इथे अन्नपूर्णा राजनला भेटण्यासाठी इथे आलेले असते. म्हणते की आजी मी सहजच आले होते. तेव्हाच त्याच्या आधीच, कमळी येण्याच्या आधीच अन्नपूर्णा आणि राजन दोघेजणी विचार करत असतात की खरंच आपल्या गौरीची मुलगी जर कमळीसारखी संस्कारी, गुणी जर चांगली असली तर किती छान रे. तोपर्यंत आपल्या कमळीची एंट्री होते आणि ती आल्याच क्षणी पटकन अन्नपूर्णाच्या पाया पडते. हे पाहिल्यानंतर अन्नपूर्णाला खूप छान वाटतं आणि ती म्हणते, अगं कमळी, अचानक येणं कसं केलंस? काही कारण होतं का? नाही हो आजी, मी सहज आले होते. अन्नपूर्णा म्हणते, तू बाबांना किती छान प्रकारे त्यांची काळजी घेतली, त्यांना फिरायला घेऊन गेले, किती मस्त ना. आणि हे सगळं बोलणं आपली रागिनी गपचूपपणाने ऐकत असते. इकडे नयनताराच्या डोक्यामध्ये काय चालू असतं जरा वेगळंच असतं. तिला जो मेसेज आलेला असतो प्राजूचा व्हिडिओ, ते पाहिल्यानंतर ती खूप टेन्शनमध्ये असते. आणि त्याच्यानंतर प्राजू कॉलेजला जाण्यासाठी निघते. म्हणते, मग मी कॉलेजला जात आहे. नयनतारा बोलते की नाही, तू आज कॉलेजला जायचं नाही. तिच्या हाताला पकडते, रूममध्ये घेऊन जाते आणि दरवाजा पटकन लावून घेते. तिला तो व्हिडिओ दाखवते. म्हणते, प्राजू, तुझ्याशिवाय आणि चरणच्या शिवाय त्या रूममध्ये कोणी होतं का? ह्या अनोळख्या नंबरवरून मला हा व्हिडिओ आलेला आहे. प्राजू म्हणते, कोणता? प्राजूला तो व्हिडिओ दाखवता क्षण प्राजू खूप रडायला लागते. तिला काहीही कळत नाही, काय बोलावं काय नाही ते. नयनतारा म्हणते, अगं प्राजू, काहीतरी बोल ना, काहीतरी सांग ना, तिथे कोणीतरी असेलच ना. प्राजू म्हणते, अगं मला नाही आठवत, मी त्या दिवशी शुद्धीमध्ये नव्हते. असं काही बोलल्यानंतर नयनतारा म्हणते, मला तू मदत कर. हा नंबर कोणाचा आहे तू ओळखू शकतेस का? कारण मी ह्या नंबरवरती परत रिटर्न कॉल केला पण लागत नाही आहे, स्विच ऑफ सांगतोय. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर प्राजू खूप रडत असते. तो पण सरू येते. म्हणते की मॅडम, मी तुम्हाला एक गोष्ट बोलू का? तुम्ही मला मावशी बोलता, त्यासाठी मी तुम्हाला एक सांगते. या भरल्या सरल्या घरामध्ये अजिबात असं डोळे गाळायचे नसतात. असं म्हटल्यानंतर प्राजू पटकन सरूची मिठी मारते, तिच्या गळ्यात पडून खूप रडते. तिला काय बोलावं काय नाही ते अजिबात कसलंही सुधरत नसतं. तोपर्यंत कामिनीचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो. तोपर्यंत इकडे कामिनी दरवाजाची बेल वाजवते आणि सरू दरवाजा खोलायला येते. आणि आपल्या कामिनी आणि सरूची एकमेकांच्या समोर नक्कीच इथे भेट घडणार होती, पण थोडक्यात चुकामुक झाली आहे. कामिनी फोनवरती रागिनीबरोबर बोलत असते. म्हणते, अनिका कुठं आहे, तुला माहीत आहे का? अनिका म्हणते, नाही आहे, मला काही माहीत नाही. अगं तू कसली आई आहेस, तुला अनिका कुठे गेली तेही माहीत नाही का? तोपर्यंत रागिनी म्हणते, नाही, तू कुठे गेली आहेस? अगं मी काही भटकायला गेली नाही. लवकरात लवकर एक गोड बातमी आपल्या घरामध्ये येणार आहे. ऋषी आणि अनिकाचं लग्न हे कळता क्षणी रागिनी म्हणते, काय ते कसं शक्य होऊ शकेल? ते तरी नामुमकिन आहे. अगं थांब थांब, सब्र का फळ मिठा होता है सब कुछ. असं म्हणल्यानंतर कामिनी सरूकडे पाहणार. पटकन सरू पाठ करते कामिनीकडे आणि डोक्यावरती पदर घेते आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत कामिनी म्हणते की अगं, मी तुला ह्याच्या आधीही कुठेतरी पाहिलं आहे. असं म्हणलं तर सरू आपली शांत सुभा राहते. कामिनी म्हणते, अगं बोलता वगैरे येतं का नाही तुला? बोलत जा ना जराशी. असं काय बोललं तर सरू पटकन नयनताराला बोलवायला जाते. नयनताराला म्हणते, कोणतरी आला आहे खाली, पटकन चला खाली. असं म्हणल्यानंतर नयनतारा पटकन इकडे जाते तर बघते तर काही ते आपली कामिनी असते. कामिनी नयनताराच्या समोर प्रस्ताव ठेवल्यानंतर नयनतारा पटकन जे काही गिफ्ट्स आणलेले असतात ते कामिनीच्या तोंडावरती फिकून देते. आणि ते रागिनीचा दुसराच काहीतरी प्लॅन असतो. कारण की अन्नपूर्णा म्हणते की कमळी, तू त्या गावची आहेस म्हणल्यानंतर गौरीला आमच्या शोधू शकशील नक्कीच. तोपर्यंत ते कमळी म्हणते, गौरी कोण आहेत? तो पण राजनची बायको. असं म्हणल्यानंतर हो द्या ना, फोटोही असला तर द्या. आमचे आबा त्यांना शोधण्यास मदत होईल तुम्हाला. पटकन अन्नपूर्णा आतमध्ये जाते, राजनचा आणि गौरीचा फोटो आणते. तोपर्यंत ते पाहता क्षणी रागिनीला तर खूप टेन्शन येतं आणि ती बाबांना ज्या खुर्चीवरती बसवलेलं असतं ते
खुर्ची एकदम जोरात अशी ढकलून देते की काही बोलायलाच नको. आपली कमळी आणि अन्नपूर्णा राजन हे धावत पळत येतात. बाबांना कसंबसं वाचवतात. पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते नयनताराने कामिनीचा प्रस्ताव नकार दिलेला असतो. त्यामुळे कामिनी नक्कीच तो प्राजूचा व्हिडिओ व्हायरल करणार असते. ते पाहिल्यानंतर नयनतारा कशी बशी तिच्यातून कसं काय मुक्तता पाहू शकते आणि कशी सुटकारा मिळणार त्यासाठी तुम्हाला येणारा व्हिडिओ पाहावा लागणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय. सगळ्यांना भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.